नमस्कार मित्रांनो, मी रामजी. आपल्या टेक सरकार या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ICC पुरुष T20 विश्वकप जो आहे, आत्ता नुकताच काल झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या भारत देशाला काय झालेलं आहे, विजेतेपद भेटलेलं आहे. त्या अनुषंगाने तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने हे विशेष माहिती आणि महत्त्वाचे 35 ते 40 प्रश्न आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही कोणतीही एक्झाम देत असाल, जसे की MPSC, UPSC, SSC, रेल्वे आणि इतर सरकारी परीक्षेसाठी काय असणार आहे, अतिशय महत्त्वाचे हे परीक्षेच्या दृष्टिकोनाने आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 15 ते 10 मिनिटामध्ये आपण हे पूर्ण संपूया. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खूप छान माहिती आहे. तर काय आहे पार्श्वभूमी जर म्हटलं तर 2003ला काय झालेलं आहे, क्रिकेट प्रेक्षकांची संख्या वाढवण्यासाठी इंग्लंडमध्ये 20 षटकाचा काय केलेला फॉर्मॅट सुरू करण्यात आलेला होता आणि 13 जून 2003 रोजी काय झालेलं आहे, पहिला अधिकृत सामना खेळलेला आहे. पहिला विश्वचषक आपल्या भारताने जिंकलेला आहे पाकिस्तानचा पराभव करून. ठीक आहे, सुरुवातीचे विजेते 2009ला पाकिस्तान असणार आहे आणि 2007ला आपला भारत देश असणार आहे. 2010ला इंग्लंड असणार आहे आणि 2012ला वेस्ट इंडिज आहे. महत्त्वाचा विक्रम जर म्हटलं तर 2004मध्ये लॉर्ड्सवरील पहिल्या T20 सामन्यातील 26,500 प्रेक्षक काय होते, उपस्थित होते, हे एक ध्यानात ठेवा. आणि विस्तार कधी झालेला आहे, 2014मध्ये 16 संघ सहभागी झाले होते आणि 2024पासून 20 संघांचा काय आहे समावेश आहे त्याच्यामध्ये. आणि रिब्रँडिंग कधी झालेलं आहे, म्हणजे वर्ल्ड T20चे नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे, T20 वर्ल्ड कप असं ठेवण्यात आलं. तर हे एक ध्यानात ठेवा 2018मध्ये. हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, टार मार्क करा, नोट डाऊन करून घ्या मेन पॉईंट. आणि अलीकडील महत्त्वाच्या जर घटना म्हटलं, 2021मध्ये UAEमध्ये काय झालं ते कोरोनामुळे हे स्पर्धा घेतल्या होत्या. विजेता ऑस्ट्रेलिया होता आणि 2024मध्ये प्रथमच अमेरिकेत आयोजन केलं होतं. त्याच्यामध्ये भारत दुसऱ्यांदा काय झालं तर भारताला विजेतेपदक भेटलेलं होतं. 2007ला पहिल्यांदा कॅप्टन धोनी असताना आणि 2024मध्ये भारत दुसऱ्यांदा रोहित शर्मा यांच्या कारकिर्दीमध्ये विजेतेपदक जिंकलेलं आहे, हे ध्यानात ठेवा. आणि आगामी जर यजमानपद म्हणलं, आता 2026चं भारत आणि श्रीलंका यांच्याकडे होतं, हे ध्यानात ठेवा. आणि 2028चं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे आयोजक आहे, ते ध्यानात ठेवा. आणि विश्वचषकाची सुरुवात जर म्हटलं तर 2007पासून म्हणजे ते ऑफिशियली चालू झालेलं आहे. तसं 2030मध्ये चालू झालं, तर हे एक ध्यानात ठेवा. आणि युवराज सिंगचा विक्रम जर म्हटलं, इंग्लंड विरुद्ध एका षटकात म्हणजे एका ओव्हरमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार म्हणजे 6 सिक्स मारलेले आहेत युवराज सिंगने, हे एक ध्यानात ठेवा. आणि 2009 ते 12मध्ये 2009मध्ये पाकिस्तानने श्रीलंकेला हरवून लॉर्ड्सवर ठीक आहे विजेतेपदक जिंकलेलं आहे. 2010मध्ये इंग्लंड जिंकलेला आहे ऑस्ट्रेलियाचा पराभव करून, हे ध्यानात ठेवा. आणि वेस्ट इंडिजने श्रीलंकेला हरवलेलं आहे, हे एक ध्यानात ठेवा. 2014 ते 16, 2014ला श्रीलंका जिंकलेली आहे, भारताचा पराभव केलेला आहे 2014ला इथे. 2016ला वेस्ट इंडिजने इंग्लंडला हरवलेलं आहे. नंतर 2021 ते 22मध्ये 2021मध्ये ऑस्ट्रेलिया जिंकलेला आहे, न्यूझीलंडचा पराभव झालेला आहे. 2022मध्ये इंग्लंडने पाकिस्तानला हरवलेलं आहे. दुसऱ्यांदा इंग्लंडला काय झालेलं आहे, चॅम्पियनपद म्हणजे विजेतेपदक भेटलेलं आहे. आणि नोंद जर म्हटलं, इंग्लंड एकाच वेळी वन डे आणि T20मध्ये दोन्ही फॉर्मॅटमध्ये जागतिक विजेता ठरला होता रँकिंगमध्ये फर्स्टमध्ये. आणि 2024मध्ये 17 वर्षानंतर भारताला काय झालेलं आहे, वेस्ट इंडिज आणि अमेरिका यजमान होते, भारत विजेता आहे इथे आणि उपविजेता दक्षिण आफ्रिका असणार आहे. आणि कॅप्टन जर म्हटलं तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2024मध्ये इंडिया आपला भारत देश ICC मेन्स वर्ल्ड जिंकलेला आहे 2024मध्ये. आणि 2026 जर म्हटलं तर भारताचा ऐतिहासिक विजय आहे, बॅक टू बॅक विजय असणार आहे 2024 आणि 2026. ठीक आहे, आतापर्यंत टोटल 3 वेळेस भारत जिंकलेला आहे. आणि भारत श्रीलंका यजमान पद होतं भारत आणि श्रीलंकेकडे. विजेता आपला भारत आहे आणि उपविजेता म्हणजे रनरअप कोण आहे, न्यूझीलंड आहे. ठीक आहे, आणि कॅप्टन कोण आहे, सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडला 96 धावांनी काय केलेलं आहे, हरवलेलं आहे, हे ध्यानात ठेवा. आणि सलग 2 वेळा जिंकलेला आहे T20 विश्वचषक. हा भारत आपला जगातील पहिला संघ ठरलेला आहे. ठीक आहे, 2दा T20 विश्वचषक जिंकणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरलेला आहे. आणि फलंदाजीमध्ये किंग कोहली ऑल टाईम रेकॉर्डमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या असणार आहेत 1200
92+ धावा आहेत. एका स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा साईब जादा फरहान 383 धावा हा पाकिस्तानचा खेळाडू आहे. सर्वात जलद शतक फिन ॲलन 33 चेंडूमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काय केलेलं आहे, सर्वात जलद शतक केलेलं आहे 33 चेंडूमध्ये. आणि गोलंदाजीत जर म्हणलं बॉलिंगमध्ये रेकॉर्डमध्ये सर्वाधिक विकेट शाकिब अल हसन 50 विकेट घेतलेले आहेत. बांगलादेशचा हा खेळाडू आहे. आणि सर्वोत्तम स्पेल म्हणजे अजंता मेंडिस, त्याने झिम्बाब्वे विरुद्ध 2012मध्ये किती विकेट घेतलेले आहेत, 6 विकेट घेतलेले आहेत, हे ध्यानात ठेवा. आणि हॅट्रिक जर म्हटलं ब्रेटली, वानिद हसरंगा आणि पॅट कमिन्स सलग 2दा 2024मध्ये हॅट्रिक केलेलं आहे. भारताच्या विश्वचषकातील आकडेवारी टीम जर म्हटलं तर एकूण विजेतेपदक 3 वेळा भारत जिंकलेला आहे. ICC T20 मेन्स वर्ल्ड कप 2007, 2024 आणि 2026. 2007ला धोनी कॅप्टन असताना, 2024ला रोहित शर्मा कॅप्टन असताना आणि 2026ला सूर्यकुमार यादव कॅप्टन असताना. ठीक आहे, इथं दिलेलं आहे, तुम्ही यशस्वी कर्णधार दिलेला आहे 2007, 2024 आणि 2026. आणि जर भविष्यातील जर म्हटलं 2028ला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आयोजन करणार आहेत. 2030ला इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलँडमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. आणि ICC मेन्स वर्ल्ड कप दर 2 वर्षांनी काय केला जातो, आयोजित केला जातो. ठीक आहे, ICC आयोजित करते. आणि ऑलिम्पिक 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये T20 क्रिकेटचा अधिकृतपणे काय केलेला आहे, समावेश केलेला आहे, हे एक ध्यानात ठेवा. आणि जर वर्ष जर म्हटलं तर आपण आत्ताच पाहिलं 2007ला दक्षिण आफ्रिका यजमान होतं, भारत विजेता आहे. 2009ला इंग्लंड यजमान होता, पाकिस्तान विजेता आहे. ठीक आहे, इकडं विजेता आणि उपविजेता दिलेले आहेत, हे तुम्ही व्यवस्थित स्क्रीनशॉट काढा, पॉज करा, पहा. 2010ला इंग्लंड विजेता, ऑस्ट्रेलिया उपविजेता. 2012ला श्रीलंका आयोजन केलं, श्रीलंकेने वेस्ट इंडिज जिंकलेला आहे आणि श्रीलंका उपविजेता आहे म्हणजे रनरअप. आणि बांगलादेश 2014ला काय केलेलं आहे, आयोजित केलेलं आहे आणि श्रीलंका विनर झालेला आहे, भारत रनरअप ठरलेला आहे. 2016ला भारताने आयोजित केलेला आहे, वेस्ट इंडिज जिंकलेला आहे आणि इंग्लंड उपविजेता आहे. 2021ला UAE आणि ओमान आयोजित केलेला आहे, ऑस्ट्रेलिया जिंकलेला आहे आणि न्यूझीलंड उपविजेता आहे. 2022ला इंग्लंड विजेता आहे, पाकिस्तान उपविजेता आहेत आणि 2024ला वेस्ट इंडिज आणि अमेरिका यजमान देश आहेत. भारत आपला विजेता आहे आणि दक्षिण आफ्रिका उपविजेता आहे, ध्यानात ठेवा. आणि 2026ला भारत आणि श्रीलंका आयोजन केलेलं आहे म्हणजे यजमान देश आहेत. आपला भारत डबल जिंकलेला आहे 2026ला, तिसऱ्यांदा 2026मध्ये तिसऱ्यांदा आपला भारत देश जिंकलेला आहे आणि 2 वेळेस कंटिन्यू जिंकलेला आहे, 2024 आणि 26, हे ध्यानात ठेवा. रनरअप कोण आहे, न्यूझीलंड आहे. आता 2026चे जर म्हटलं तर आपण पार्श्वभूमी पाहूया. 2026चा लेटेस्ट झालेला घटक कंपोनंट दिलेला आहे आणि तपशील दिलेला आहे, एडिशन दिलेलं आहे. 2026मधली आवृत्ती किती होती, 10वी आवृत्ती होती. 2007 पासून आत्तापर्यंत 2026पर्यंत 10वी आवृत्ती कोण जिंकलेला आहे, आपला भारत देश जिंकलेला आहे. यजमान को होस्टेड देश कोणते होते, भारत आणि श्रीलंका. कालावधी 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026पर्यंत होता. एकूण जर संघ जर म्हटलं तर 20 संघ याच्यामध्ये सहभागी झाले होते. इथं तुम्ही ग्रुप पाहू शकता. ग्रुप एमध्ये इंडिया, पाकिस्तान, युनायटेड स्टेट, नेदरलँड आणि नाम्बिया आहेत. ग्रुप बीमध्ये ऑस्ट्रेलिया आहे, श्रीलंका आहे, आयर्लंड आहे, झिम्बाब्वे आहे आणि ओमान आहे. ग्रुप सीमध्ये कोण आहेत, इंग्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ, इटली, स्कॉटलँड. आणि ग्रुप डीमध्ये न्यूझीलंड आहे, साऊथ आफ्रिका आहे, अफगाणिस्तान आहे, कॅनडा आहे आणि युनायटेड अरब इमिरात आहेत, हे ध्यानात ठेवा. किती 20 संघ आहेत आणि 4 ग्रुप आहेत, प्रत्येक ग्रुपमध्ये किती 5 संघ आहेत, हे ध्यानात ठेवा. ठीक आहे. आणि एकूण सामने जर म्हटलं तर एकूण सामने किती झाले आहेत, 55 सामने झाले आहेत 2026मधले टोटल. आणि विजेता विनर्स कोण आहे, आपला भारत देश आहे, सलग दुसरे आणि एकूण तिसरे विजेतेपदक आहे. ठीक आहे, ध्यानात ठेवा. उपविजेता न्यूझीलंड आहे, अंतिम सामन्यात 96 धावांचा पराभव झालेला आहे न्यूझीलंडचा. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट संजू सॅमसंग आहे आणि प्लेयर ऑफ द मॅच कोण आहे, जसप्रीत बुमराह आहे, हे एक ध्यानात ठेवा तुम्ही. सर्वाधिक धावा मोस्ट रन्स कोणी बनवले आहेत, साईब जादा फरहान पाकिस्तानचा आहे, 383 धावा आहेत. विराट कोहलीचा तिने विक्रम मोडलेला आहे, 383 धावा आहेत, हे ध्यानात ठेवा. सर्वाधिक विकेट्स कुणी घेतले आहेत, जसप्रीत बुमराह 14 विकेट आणि वरुण चक्रवर्ती यांनी 14 विकेट, दोघांनी समान विकेट घेतलेल्या आहेत. आणि प्लेयर
ऑफ द मॅच कोण आहे? जसप्रीत बुमराह आहे, हे ध्यानात ठेवा. आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट संजू सॅमसन आहे. इथं कन्फ्यूज होऊ नका. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट काय असतं मित्रांनो? टोटल तुमच्या 2026मध्ये जे ICC मेन्स T20 वर्ल्ड कप झालेला आहे त्याच्यामध्ये ओव्हरऑल परफॉर्मन्स संजू सॅमसनचा आहे, तर त्याला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट असं भेटलेलं आहे. आणि प्लेयर ऑफ द मॅच म्हणजे फक्त फायनलमध्ये जसप्रीत बुमराह हे परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे त्याला प्लेयर ऑफ द मॅच असा दिलेला आहे. ठीक आहे. आणि स्पर्धेचे स्वरूप जर म्हटलं तर ग्रुप स्टेज 8 आहे, सुपर आणि नॉकआउट स्टेज आहे, हे ध्यानात ठेवा. आणि महत्त्वाचे यजमान शहरे जर म्हटलं तर भारतामध्ये 5 शहरे, त्याच्यामध्ये अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवरती अंतिम सामना खेळलेला आहे. चेन्नई, दिल्ली आणि मुंबई, कोलकाता असे 5 शहर आहेत. श्रीलंकेमधील 3 मैदानं आहेत. कोलंबो, RPS, SSC कोलंबोमधले 2 आहेत आणि कॅडी हे 3 असे श्रीलंकेमधले 3 आणि भारतामधले 5 एकूण 8 शहरामध्ये हे सामने झालेले आहेत. हे एक तुम्ही ध्यानात ठेवा. आणि विशेष जर म्हटलं तर यजमान इतिहास श्रीलंकेने यापूर्वी 2012मध्ये आणि भारताने 2016मध्ये या स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते, म्हणजे आयोजन केलेले होते. विक्रमी शतक न्यूझीलंडच्या फिन ॲलनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ 33 चेंडूमध्ये शतक ठोकलेलं आहे. हे एक तुम्हाला इथं ध्यानात ठेवावं लागेल. ठीक आहे, तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने. ऐतिहासिक विजय सलग 2दा 2024 आणि 2026मध्ये T20 विश्वचषक जिंकणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला आहे, म्हणजे रँकिंगमध्ये भारत फर्स्ट आहे. आता आपण महत्त्वाचे काय करूया मित्रांनो, 50 प्रश्न पाहूया आपण. तर पहिला प्रश्न काय आहे? पहिला ICC पुरुष T20 विश्वचषक 2007 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर आपल्या इथं भारत देश आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, तुम्ही इथं व्यवस्थित पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढा. आपण फटाफट रिव्हिजन घेऊया. T20 विश्वचषक इतिहासात एका शतकात 6 षटकार मारणारा पहिला खेळाडू कोण आहे? तर युवराज सिंग आहे. सर्वाधिक वेळा 3 वेळा T20 विश्वचषक जिंकणारा संघ कोणता? तर आपला भारत देश आहे. 2026चा T20 विश्वचषक कोणत्या 2 देशांनी संयुक्तपणे आयोजित केला होता? भारत आणि श्रीलंका. 2026च्या विश्वचषकात प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा किताब कोणाला मिळाला आहे? संजू सॅमसन यांना, हे ध्यानात ठेवा. T20 विश्वचषकात सलग 2दा 2024 आणि 2026 विजेतेपदक मिळवणारा पहिला संघ कोणता? तर आपला प्यारा भारत देश असणार आहे मित्रांनो. इथं 2026च्या विश्वचषकात सर्वाधिक 14 विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज कोण ठरलेले आहेत? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जसप्रीत बुमराह व वरुण चक्रवर्ती यांनी समान 14 विकेट घेतलेले आहेत. T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर आहेत? तर आपल्या विराट कोहलीच्या नावावरती आहेत, हे ध्यानात ठेवा. 2026च्या विश्वचषकात केवळ 33 चेंडूत सर्वात वेगवान शतक कुणी ठोकले आहे? तर फिन ॲलन आहे. आत्ताच आपण पाहिलं इथं फिन ॲलन. 2028च्या ICC पुरुष T20 विश्वचषकाचे यजमानपद कोणते देश भूषविल? तर ऑस्ट्रेलिया असणार आहे मित्रांनो. हे ऑफिशियली ऑस्ट्रेलिया 2028चं. ठीक आहे, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. 2014चा T20 विश्वचषक कोणत्या संघाने जिंकलेला आहे? 2014चा तर श्रीलंकेने जिंकलेला आहे, ध्यानात ठेवा. T20 विश्वचषकात 2 शतके झळकवणारा एकमेव खेळाडू कोण आहे? तर ख्रिस गेल आहे, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आहे. 2026च्या विश्वचषकात एकूण किती संघांनी सहभाग नोंदवला? आपण आत्ताच पाहिलं तर 20 संघांनी सहभाग नोंदवलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये 4 ग्रुप असणार आहेत, A, B, C आणि D. प्रत्येक ग्रुपमध्ये 5-5 संघ आहेत, हे ध्यानात ठेवा. MS धोनींच्या नेतृत्वाखाली भारताने कोणत्या वर्षी पहिला आपला विश्वचषक जिंकलेला आहे? तर 2007 साली जिंकलेला आहे, हे ध्यानात ठेवा. 2024च्या T20 विश्वचषकात भारताने अंतिम सामन्यात कोणाचा पराभव केलेला आहे? तर दक्षिण आफ्रिकेला आपल्या भारताने हरवलेला आहे. 16 नंबरचा प्रश्न पाहूया पुढील. T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक 50 विकेट्स घेणारा गोलंदाज कोण आहे? तर शकीब अल हसन आहे, हे ध्यानात ठेवा. 2026च्या विश्वचषकाचा अंतिम सामना कोठे खेळला गेला? तर नरेंद्र मोदी स्टेडियम आहे, अहमदाबाद. मला कमेंट करून सांगा मित्रांनो, यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमचं नाव काय होतं? ज्यावेळेस नवीन उभारण्यात आलं होतं त्यावेळेसचं नाव काय होतं? आणि जी बैठक क्षमता किती आहे हे मला कमेंट करून सांगा तुम्ही. स्टॉप क्लॉक हा नवीन नियम कोणत्या विश्वचषकात प्रथमच लागू करण्यात आला? तर 2024मध्ये लागू करण्यात आलेला आहे, हे तुम्ही स्टार मार्क करा. 2016चा T20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला होता? तर वेस्ट इंडिजने 2016चा T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे.
T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात 1000पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर विराट कोहली ठरलेला आहे, ध्यानात ठेवा. 2026च्या विश्वचषकात सर्वाधिक 383 धावा कुणी केल्या? तर साहिबजादा फरहान हे पाकिस्तानचे खेळाडू आहेत. 2030च्या T20 विश्वचषकाचे यजमानपद कोणत्या खंडाकडे आहे? तर युरोप खंड, इंग्लंड आणि आयर्लंड हे देश आहेत. युरोप खंडामधील इंग्लंड आणि आयर्लंड 2030चं काय करणार आहेत? यजमानपद स्वीकारलेलं आहे त्यांनी. 2010 मध्ये इंग्लंडने कोणत्या संघाला हरवून पहिले T20 विजेतेपदक पटकावलेलं आहे? ऑस्ट्रेलियाला. ठीक आहे, इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला हरवलेलं आहे. कोणत्या खेळाडूने T20 विश्वचषकात सर्वाधिक 9 आवृत्त्या खेळण्याचा मान मिळवला आहे? तर आपले कॅप्टन जे आहेत, आपले हिटमॅन असं म्हणतो आपण त्यांना, रोहित शर्मा. ठीक आहे. 2026 विश्वचषकाचे उद्घाटन कोणत्या तारखेला झालेलं आहे? तर 7 फेब्रुवारीला झालेलं आहे. आपल्या मुंबई इथून हे 7 फेब्रुवारीला काय झालेलं आहे? पहिला सामना खेळलेला आहे. मला कमेंट करून सांगा, पहिला सामना आपला 2026चा ICC T20 मेन्स वर्ल्ड कपचा मुंबईमधील आपल्या कोणत्या स्टेडियमहून खेळला गेलेला आहे? हे कमेंट करून सांगा. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026चे अधिकृत बोधवाक्य स्लोगन काय आहे? तर फील द थ्रिल. ठीक आहे, फील द थ्रिल हे काय आहे? सॉन्ग आहे. मला कमेंट करून सांगा हे सॉन्ग कोणाचं आहे आणि सिंगर कोण आहेत ह्या सॉन्गचे. फील द थ्रिल हे एक VIP क्वेश्चन असणार आहे, तुम्हाला इम्पॉर्टंट येणार आहे परीक्षेसाठी, खूप महत्त्वाचं आहे, नोट डाऊन करा. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026साठी कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर हिटमॅन म्हणून ओळखले जाते असे आपले रोहित शर्मा यांना T20चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. 2026च्या ताज्या ICC T20 क्रमवारीत कोणता संघ पहिल्या क्रमांकावर आहे? तर आपला भारत देश ICC फर्स्ट रँकिंगमध्ये आहे. T20च्या भारत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे ICCचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर जय शाह आहेत आपले चेअरमन ICCचे. ठीक आहे. ICCचे मुख्यालय सध्या कुठे आहे? तर दुबई येथे असणार आहे. मला ही जी स्थापना कधी झाली ती एक कमेंट करून सांगा ICCची. आणि दुबईच्या अगोदर मुख्यालय कोणत्या शहरामध्ये होतं ते पण मला कमेंट करून सांगा. आणि कोणत्या साली दुबई येथे स्थलांतरित करण्यात आलेलं आहे हे पण सांगा कमेंट करून. तर सध्याचं मुख्यालय कुठे आहे? दुबई संयुक्त अरब अमिरात इथे आहे. 2026 मध्ये आयोजित होणारा ICC पुरुष T20 विश्वचषक ही स्पर्धा कितवी आवृत्ती आहे? तर ही 10वी आवृत्ती आहे. ठीक आहे, 10वी आवृत्ती आहे. 2024च्या T20 वर्ल्ड कप प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला कोणता भारतीय खेळाडू 2026च्या विश्वचषकातही भारताचा प्रमुख गोलंदाज असेल म्हणजे आहे? कोण आहे? जसप्रीत बुमराह यांना प्लेअर ऑफ द मॅच भेटलेला आहे. ठीक आहे, इथं मॅन ऑफ द मॅच आहे मित्रांनो. इथं टुर्नामेंट संजू सॅमसनला भेटलेला आहे. इथं थोडंसं करेक्शन करा, प्लेअर ऑफ द मॅच. ठीक आहे, जसप्रीत बुमराह. ICCने कोणत्या वर्षी अधिकृतपणे ICC वर्ल्ड T20चे नाव बदलून ICC T20 वर्ल्ड कप असं केलेलं आहे? त्याला एक स्टार मार्क करा, खूप इम्पॉर्टंट असणार आहे अधिकृतपणे. तर 2018 साली काय केलेलं आहे? ICC वर्ल्ड T20चे नाव बदलून ICC T20 वर्ल्ड कप असं करण्यात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICCमध्ये सध्या एकूण किती सदस्य आहेत? तर 110 सदस्य आहेत. मला यामध्ये स्थायी आणि अस्थायी सदस्य मला कमेंट करून सांगा तुम्ही, टोटल किती आहेत सदस्य? 110 सदस्य असणार आहेत. ICC T20 विश्वचषक 2026च्या बक्षीस रकमेबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर कोणतं विधान योग्य आहे? बी. विजेता संघाला डॉलरमध्ये जर म्हटलं तर 3 मिलियन आहे आणि अंदाजित आपलं इंडियन रुपीजमध्ये 27.48 कोटी असणार आहे. आणि उपविजेता संघाला डॉलरमध्ये 1.6 मिलियन आणि अंदाजित आपल्या इंडियन रुपीजमध्ये 14.65 कोटी हे असं रक्कम दिली जाते. तर मित्रांनो, ही जर तुम्हाला माहिती, उपक्रम जर कंटेंट जर आवडला असेल आणि तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करता, तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती नंतरचा व्हिडिओ पाहिजे आहे, तुम्ही हे पण कमेंट करून सांगा. काही जर तुम्हाला काही सुचवायचं असेल, काही जर मार्गदर्शन करायचं असेल, क्वेश्चनची लेवल जर वाढवायची असेल किंवा क्वेश्चनची लेवल आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चला आपण इथेच थांबूया. तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती हे सर्व PDF भेटून जाईल. मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन जॉईन व्हा. थँक्यू, टेक केअर, बाय बाय. आपण इथेच थांबूया.